ना का तसंच तिकडे बाजूला एक उंट असतो ना, उंट, त्याला पण प्रश्न पडला. त्याने विचारलं, ए भाऊ का थांबलास? मग तेवढ्यात कोण होता तो? हा, उंदीर. हा, उंदीर म्हणाला की माझी सोंड दुखते म्हणून मी थांबलो. आणि मुंग्या, तेवढ्यात काय होतं माहितीये? त्या जंगलातून आहे ना एक असा ससा येतो, ससा. हा, ससा त्याला बोलतो, ए भाऊ मी तुला खाऊ. तेवढ्यात उंदीर घाबरतो. मग उंदीर घाबरल्यावर, चंदूशेठ आता बस झालं. हे बघा, सांगता येत नसेल तर नका सांगू. त्या राधाताई सारखं करू नका. असं चुपचाप सांगा की मला गोष्ट येत नाहीये. ए मुंग्या, येते मला गोष्ट. चंदूशेठ, आता तुम्ही मला सांगा, हे बघा, उंदराला सोंड असते. बघ असते, माझ्या गोष्टीत उंदराला सोंड असते. नाही, उंदराला सोंड नसते काय? अरे असते ना, ते एवढे मोठे मोठे कान असतात, मोठं मोठं पोट असतं ते. अहो चंदूशेठ नसते हो, तो हत्ती असतो. हत्ती काय तो? हा हा हा, हत्ती. हा हा, मग एकदा की नाही एक. आणि चंदूशेठ, ससा क्वाक करतो. हा, ससा असा असतो ना, तो काळा पिवळा असा. चंदूशेठ, तो वाघ असतो, वाघ. ससा कोण असतो? ससा असा छोटासा पांढरा शुभ्र. पांढरा असतो. अच्छा, पांढरा ससा असतो. हा, मी तेच बोलत होतो. तुला दुसरी गोष्ट सांगतो. हा, एक आहे ना, कोणाचा फोन आहे? आता एवढ्या रात्री कुणाचा फोन असेल? हा, तेच बघतोय, नाव दिसत नाही ग. काय हे मुंग्या, कोणाचा आहे बघ? चंदूशेठ, विजेंद्र बिराजदारांचा फोन आहे. बिराजदार साहेबांचा फोन आत्ता? काही झालं असेल का? नाही हो, तुम्ही उचला ना. ते, हॅलो बिराजदार साहेब. हो, विजेंद्र बिराजदार बोलतोय. झोपमोड केली का तुमची? नाही नाही नाही, आम्ही एवढ्या लवकर नाही झोपत. नाही, बरोबर आहे. कशी झोप लागणार? तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी असणार आहे, चिंता असणार आहे. नाही, आणि काळजी करणं पण बरोबरच आहे म्हणा. नाही 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 नाही, अहो तुम्ही आहात ना, मग आम्हाला काळजी करायची काही गरज नाही. आणि पोरगी सासरी गेल्यावर तिची आठवण काढायची नसते. खोटं बोलताय तुम्ही. यांना कसं दिसलं? नाही नाही, अहो असं काय करताय? मी सुद्धा बाप आहे, मला कळतं. अहो, मुलं किती मोठी झाली तरी आई वडिलांचं काळीज हळवं होतच राहतं ना. खरंय तुमचं, खरंय. मग एक काम करा, पुढच्या वेळी अशी कधी आठवण आली ना की सरळ इकडे निघून यायचं. हा, अजिबात संकोच करायचा नाही, सरळ इकडे घरी निघून यायचं आमच्या. हा, नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या सकाळी चहा करता आणि न्याहारी करता इकडेच या. सगळ्यांनी नाही, नको, कशाला? अहो, त्या निमित्ताने तुमच्या लेकीची भेट होईल. असं म्हणताय? बरं बरं, हे येतो आम्ही. हा, या या. चंदूशेठ, हा, ठेवलं का फोन? हो. काय म्हणत होती ते? नाही म्हणजे राधा कशी आहे? अगं माई, ते आपल्याला सगळ्यांना बोलवलंय तिथे चहा नाश्त्याला, तिकडे. अहो, तुम्ही खरंच त्यांना बोलवलं? हो का? नाही, तसं काही नाही, पण माझा विश्वासच बसत नाही हो. तुम्ही असे कसे बदलला? मुलाच्या आनंदाकरता कधी कधी करावं लागतं असं.
बदलावं लागतं. का तुम्हाला राधाविषयी अजूनही काही प्रश्न आहेत का? नाही नाही, तुम्ही म्हणाल तसं. आपल्या विराजसच्या आनंदातच आपला आनंद आहे ना. मी माझ्या आनंदाचा विचार करतोय आणि विराजसचा आनंदच मला एक वेगळा आनंद देऊन जाणार आहे. काय रे, असं का बसलंयस? अगं झोपच लागत नाहीये म्हणून. हा, का? तुला त्रास होतोय का? हो ना, काय त्रास होतोय? कुठे दुखतंय का? खूप दुखतंय कुठे? इथे. तिथे? तू काय उत्तर देशील ह्याचाच विचार करतोय. बघ ना, राधाचं माझ्यावर प्रेम आहे? प्रेम नाही. प्रेम आहे? प्रेम नाही. प्रेम आहे, प्रेम नाही. प्रेम आहे, प्रेम नाही. प्रेम आहे, नाहीये. आहे, नाहीये. आहे, नाहीये. आहे, नाहीये. आहे, नाहीये. आहे. प्रेम आहे. विराजस, फुलं खरंच उत्तर देतात का रे? सांग ना. राधा,